पण टायटल बघितल्यानंतरच आपल्या लक्षात आलं असेल कदाचित की गाववाटा म्हणजे काय असणार आहे त्याच्यामध्ये, की आपली महाराष्ट्रातील गाव संस्कृती आणि ज्यामध्ये सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या जे काही आपण वरती म्हटलेलं की गावांच्या गोष्टी, त्याच्यावरूनच एक अंदाजा येऊन जातो थोडा की काय असेल याच्यामध्ये. तर आपण ही जी काही डॉक्युमेंटरी सिरीज करायचा जो थॉट होता, तो थॉटच असा होता की त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामधील असे अनेक जिल्ह्यांमध्ये असे अनेक वेगवेगळ्या प्रकारची जी गावं आहेत, जी आजपर्यंत कुठे मीडियावरती देखील नाहीत किंवा फार आपल्या वाचनात पण देखील येत नाहीत ती, किंवा ती आपल्याला माहीत नाही आहेत. पण ती कळाल्यानंतर निश्चितच प्रत्येकाला असं वाटेल की यार नक्कीच आपण पण त्या ठिकाणी जाऊन आलं पाहिजे. जिथं अनुश्री फिल्म्सची टीम जाऊन आली आहे, त्यातनं त्यांनी ते सर्वांसमोर आणले. पण ते पाहिल्यानंतर निश्चित प्रत्येकाला हे वाटणार आहे की आपल्याला तिथे जायचं आहे. आणि त्याच उद्देशाने आम्ही हा ॲक्च्युली कॉन्सेप्ट राबवला आणि ही सिरीज आज तिचा पहिला एपिसोड यूट्यूब चॅनलवरती अनुश्री फिल्म्सच्या आज रिलीज केला आहे. स्वीकारण्यामागचं कारण तर सगळ्यात मेन हे की एकतर फिरायचं होतं छान इकडे तिकडे आणि प्रोजेक्ट आला असाच की विनया म्हणून माझी एक खूप छान मैत्रीण आहे, जिने आमचं बोलणं झालं होतं आधी वेगवेगळ्या जॉनर्सबद्दल, आणि हा छान जॉनर माझ्यापर्यंत आला तिच्यामुळे. मयूर सर त्यानंतर म्हणाले की चला आता आपण नवीन प्रोजेक्ट एक सुरू करूयात. एक सगळ्यांसाठीच वेगवेगळा जॉनर होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनीच ती एक काय म्हणतात पण घेतला की आपण वेगवेगळ्या दुर्गम भागांमध्ये जाऊ आणि लोकांपर्यंत ते भाग आपण पोचवूयात, की लोकांना घरी बसल्या बसल्या त्या गावात पोचल्यासारखं वाटलं पाहिजे. सो ती स्टोरी जेव्हा मला शुभमने सांगितली की आपण असं असं काहीतरी करतो आहोत, आधी मला अंदाज नाही आला की एक्झॅक्टली आपण काय करणार आहे. त्या भागांमध्ये जाणार, ओके फाईन, पुढे काय. पण मग ती एक त्याने छान स्टोरी सांगितली आणि त्यानंतरही जसा प्रवास सुरू झाला तसं त्या प्रवासामध्ये ती एक स्टोरी क्रिएट होत होती. आणि मग अशा पद्धतीने गाववाटा माझ्यापर्यंत आलं आणि घडलं सुद्धा. अनुभव तर हाच होता की मला असं वाटलं की खरंच याची गरज आहे. प्रत्येकाने 4-5 दिवस अशा ठिकाणी जाऊन राहणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, की जिथे फोनची तुम्हाला गरज नाही आहे. फोन खरंच घरी ठेवून आलात तरी पण चालेल अशा ठिकाणी. आणि ही जी गावं आहेत ना, इथे तुम्ही नक्कीच जाल. आमची एक एपिसोड बघितल्यानंतर तुम्हाला असं वाटेल नक्कीच की आपण पण जाऊ. पण जरी तुम्ही ते नाही पोहोचलात तरी मला जसं वाटलं तसं तुम्हालाही नक्कीच वाटेल की 4 दिवस कुठेतरी असं गेलं पाहिजे जिथे अजिबात नेटवर्क नाही आहे. बघून तुम्हाला काय वाटलं ते सांगा, ते जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे जर तुम्हाला असं वाटलं असेल की मी एन्जॉय करते तर डेफिनेटली एन्जॉय करत होते. काम वाटलं असेल तर मला इम्प्रूव्हमेंट करावी लागेल. ॲक्च्युली गावाकडचे सगळे लोकांनी खूप छान स्वागत केलं आमचं. आणि ॲक्च्युली आमचं असंच ठरलं होतं की कुठेच आपण स्क्रिप्ट नाही करायची किंवा ते असं आर्टिफिशियल नाही वाटलं पाहिजे. तर सुरभी मॅमला मी तेच म्हटलं होतं की आपण निवांत गप्पा मारूयात, जसं जाऊन फक्त तुम्ही गप्पा मारा आणि वी विल शूट इट, की आम्हाला जसं जमेल तसं आम्ही ते शूट करू. त्यांना कळूच नको द्यायला की ते एक ऑर्गनाइज शूट आहे. आणि त्याच्यामुळेच खूप छान सर्वांनी आम्हाला, म्हणजे आम्ही गेलो त्यावेळेस खायला दिलं त्यांच्या घरी, परत काही लागलं इकडं तिकडं तर ते आमच्यासाठी सर्व करत होते. आम्हाला कॅमेऱ्याचे सामान वगैरे घेऊन जायला पण कधी कधी त्यांनी हेल्प केली. तर नाही, हा प्रॉब्लेम सिटीत जास्त आहे की शूट वगैरे करताना आवाज येतोय किंवा परमिशन आहे का हे तिकडे. हां, पण गावांमध्ये इतक्या वेलकम की त्यांना आवडतात लोक आलेली. सो खूप छान अनुभव होता तो. खूप असं लांबून वाट बघतो. आता शिवमने सांगितलं ना की तिथल्या रस्त्यावर जेव्हा आम्ही चालताना दिसत होतो तेव्हा असे लांब कुठेतरी घरातून बाहेर येऊन ते वाकून वाकून बघत होते की हे किती जवळ पोचले आपल्या. खूपच छान होती ती गोष्ट. ती या लोकांनी खूप छान शूट पण केली आहे. तिथे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येईल की ती जी ओढ आहे आपल्या लोकांची, म्हणजे त्यांना आपल्या लोकांसाठीची, ती दिसते. ट्रेकिंगच्या वेळेस झालं ॲक्च्युली. तिथे मी ऍक्च्युअल वाहिले. तिथे मी खरंच वाहिले आहे. आणि ते वाहणं कसं आहे ते एपिसोडमध्ये, यार नाही मला त्याबद्दल विचारू नका प्रश्न, कारण मी सगळं सांगून टाकेन चुकून. ते नाही मला करायचंय. 14 तारखेची वाट बघू द्या सगळ्यांना. मला वाटतं वेगळे पण, म्हणजे मी खूप सारे ट्रॅव्हल व्लॉग्स बघितलेत, पण मला वाटतं ही सिरीज खूप पर्सनल आहे. एक म्हणजे कुठे असं खूप जास्त स्क्रिप्टिंग नाही आहे किंवा हे नाही आहे. आणि आम्ही ते सिनेमॅटिकली चांगलं करायचं ट्राय केलं आहे. म्हणजे ते व्हिज्युअली पण तितकं सुंदर दिसावं. आणि कदाचित तुम्हाला खोटं वाटेल पण आम्ही काय काय ठिकाणी जिथं शूट केलं आहे तिथं आजपर्यंत कुठलाच कॅमेरा गेला नाही आहे. तिथे आजपर्यंत शूट हे झालंच नाही आहे, लोकांना ॲक्च्युली माहीत नाही आहे. तर अशा गोष्टी एक्सप्लोअर करायच्या होत्या. आणि कुठेही ते फेक न वाटता जे मला वाटलं, जे सुरभीला वाटलं
लोकेशन बघून ते उतरवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आय थिंक ट्रान्सपरन्सी एक गोष्ट आहे जी वेगळी आहे या सिरीजमध्ये. मला फक्त सरड्याची भीती आहे, अगदी खरं सांगायचं तर. बाकी मी खरं सांगू, वाघ आहे असं सांगून सुद्धा मला काही वाटलं नाही. मला नाही वाटत वाघाची भीती, पण मला सरड्याची आहे. ते पण वासोटा किल्ल्यावर कळेलच की कुठे नक्की मी कसा प्रवास केलाय माझा किल्ल्याचा, फक्त सरड्याच्या भीतीने. त्यासाठी माझी टीम म्हणजे अनुभव आहे आणि अनुभवला खूप अनुभव पण आहे शूट करायचा. आणि गोची म्हणजे त्याला आम्ही लाडानी गोची म्हणतो, अभिषेक ज्याने ड्रोन शॉट सर्व केले आहेत. तर ही आम्ही सर्व ऍक्च्युली खूप चांगले मित्र आहोत. आम्ही फिल्म इन्स्टिट्यूटचे स्टुडंट्स आहोत आणि आमची मैत्री 4-5 वर्षांपासून मैत्री आहे. सो तिथे ते बॉदरेशन नव्हतं की अरे हे नाहीये ते नाहीये किंवा असे काही टँट्रम्स नव्हते. जे आहे त्याच्यामध्ये शूट केलं. प्रसंगी कॅमेरे नाहीयेत, आम्ही आयफोनमध्ये शूट केलं. जसं जमेल तसं डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न केला. कारण मला वाटतं डॉक्युमेंटरीला आपण नाही बनवत, डॉक्युमेंटरी स्वतः इव्हॉल्व्ह होत असते. तुम्ही जसं शूट करता त्यानंतर तुम्ही नाही, तुमचा कंट्रोल नसला पाहिजे डॉक्युमेंटरीमध्ये, अदरवाईज ती डॉक्युमेंटरी राहत नाही. सो त्याचा अनुभवच खूप कौतुक त्या बाबतीत. त्यालाच विचारूयात आपण. ॲक्च्युली टेक्निकली चैलेंजेस थे काफ़ी, डेली चैलेंजेस थे, क्योंकि सारे शूट्स आउटस्कट्स में थे और चार्जिंग का कहीं पे भी कोई ऑप्शन नहीं था तुम्हारे पास. तो जो 2 बैटरी है, 2 कार्ड है, लिमिटेड शूट करना है और लिमिटेड यूज़ भी करना है. तो उस चीज़ में चैलेंजेस थे और इसी के फिर जो सोचे गए थे कि क्या करना है, कौन सा पोर्शन शूट करना है, कितना करना है, कहाँ पे रोकना है, कहाँ पे ज़्यादा करना है, तो वो सब के चैलेंजेस थे. निश्चितच आता पहिला एपिसोड जो आज आपण रिलीज केला आहे त्यामधून पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल की याच्यामध्ये आपण ज्या पद्धतीने गावची संस्कृती दाखवतोय ऑन स्क्रीन, म्हणजे ज्यामध्ये कुठेही स्पेशल इफेक्ट्स नसतील, स्क्रिप्टेड नसतील, जसं की शुभमजींनी मगाशीच सांगितलं की आपल्या याच्यामध्ये कुठल्याही पार्टमध्ये किंवा कोणत्याही भागामध्ये असं काही गोष्टी स्क्रिप्टेड नाही आहेत की ज्या सांगितल्यात आणि मग केल्यात. जे कॅन्डिडमध्ये जे करता येईल आणि जे प्रत्येकाला आपलं वाटेल अशा पद्धतीने करण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि तो प्रत्येक एपिसोडमध्ये ह्याच एपिसोडप्रमाणे दिसेल याची आम्हाला म्हणजे खात्री आहे. तर तुम्हालाही नक्की आवडेल. तो गाववाटा करण्यामागे खूप आमच्या टीमनी मेहनत घेतली आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक अशी जी गावं आहेत जी आजपर्यंत जी समोर आली नाही आपल्या, ती आणण्याचा प्रामाणिक एक प्रयत्न केला आहे आणि तो प्रत्येक म्हणजे अनुश्री फिल्मच्या प्रत्येक युनिटमध्ये, टीममध्ये प्रत्येकाने त्या बाबतीतलं एक आपलं वेगळं योगदान दिलं आहे आणि खूप मनापासून हे केलं आहे. तर निश्चित तुम्हाला आवडेल आणि तुमचा प्रतिसाद यासाठी आम्हाला मिळावा ही देखील तितकीच आम्हाला अपेक्षा आहे, जेणेकरून येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये आम्ही अजून काही वेगळं चांगलं त्याच्यात देता येईल आणि तुमचे इनपुट्स पण मिळावेत ही देखील एक अपेक्षा आहे.